All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. नमस्कार ट्रेडर, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 11 मध्ये. म्हणजे दिवस 11. तर आज होती सेन्सेक्सची एक्सपायरी. सेन्सेक्स मध्ये 0-0चा ट्रेड आपण घेतलोय का किंवा नाही घेतलो, किंवा प्रॉफिट केलोय का लॉस केलोय, सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करतो. ठीक आहे, आपण ट्रेड घेतलेला आहे त्या बाबतीत काही विषयच नाही, तुम्हाला शेअर करतोच. पण जे कोणी नवीन असेल त्यांना मी सांगतो की भाई व्हिडिओ एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कारण विषय कसा आहे, तुम्ही जे काही दररोज ट्रेड घेतो ते तुमच्यासोबत शेअर करतो. प्रॉफिट लॉस जे काय असेल सगळं काही तुम्हाला सांगत असतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ते एक्सपिरियन्स घ्यायला भेटेल आणि सगळा विषय आड होऊन जाईल. ठीक आहे, तर चला जरा पण वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करून टाकूया. तर ट्रेडर्स, तुम्ही बघताय आज आपल्याला 733 रुपयाचा प्रॉफिट झालाय, ते पण सेन्सेक्स मध्ये. आणि आपण एवढी घाण केली आहे तरी प्रॉफिट मध्ये आहे, त्यामुळे काही विषय नाही बरं का, ते सोडा. पण घाण काय केली आहे ती मी तुम्हाला इथं सांगतो, शेअर करतो. ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही आपलं इथं प्रॉफिट बघताय 733 रुपये. आपण कॉल घेतलं होतं दोन्ही पण, सकाळ सकाळी घेतलं होतं सेन्सेक्सचं 82,200, 82,500. ओके, आणि ह्या दोन्ही कॉलमध्ये आपल्याला भरमसाठ असा प्रॉफिट झाला असता, पण इथं आपण विषय हार्ड झाला. ओके, इट्स ओके. तुम्ही ऑर्डर्स मध्ये जाऊन बघितलं तर ऑर्डर्स तुम्ही इथे बघू शकताय. ही पहिली इथं मी एक्झिट केलं, दुसरा एसएल लावून म्हणजे आपला ट्रेल एसएल करून एसएल गेला होता. ठीक आहे, इट्स ओके. अशा पद्धतीने आपली तुम्ही ऑर्डर बघितला असेल. आता बॅलन्स पण बघा. होल्डिंग कडे पळते सगळी. कमेंट होल्डिंग दाखव, होल्डिंग दाखव, काय बघायचं तुम्हाला होल्डिंग. FNO बघा आणि खुश व्हा. इट्स ओके. ही 14,825, 14,825 आपला म्हणजे 11 होतं 2 दिवसाखाली, झाले आता 7. आपल्या शनिदेव गेला वाटतो कुठे. इट्स ओके, जाऊ दे बॉस, लांबच आहे ती. बरं, ओके, लांबच बरं आहे. ठीक आहे, इट्स ओके. तर आज आपल्याला ब्रोकरेज वगैरे लागून, आता ह्याच्यामध्ये ब्रोकरेज लागते आपल्याला. सेन्सेक्स मध्ये ब्रोकरेज जास्त आहे, बँक निफ्टीमध्ये थोडं कमी आहे, निफ्टीमध्ये सगळ्यात कमी. इट्स ओके. तर आज आपल्याला टोटल टुडेज ऍक्टिव्हिटी बघू शकता, ब्रोकरेज वगैरे मायनस करून 712 रुपयाचं प्रॉफिट आहे. इट्स ओके. आता काय आपण ट्रेड घेत नाही, संपला विषय. डेला क्लोज केलं. एक तर आपण एकच ट्रेड घ्यायचं ठरवलं होतं, पण तिथं थोडा ही विषय झाला की आपण दुसरा घेतला, तिथं पण विषय झाला, आपण मग काही ट्रेड घेतला नाही. क्लोज डे. ओके, इट्स ओके. अशा पद्धतीने विषय झालेला आहे. सो आता मी ह्याला क्लोज करतो आणि तुम्हाला इकडे आपलं लॉजिक दाखवतो. ही आपला पहिला ट्रेड आहे. ठीक आहे, 82,200चा कॉल. ओके, तर ही बघू शकताय विषय काय झाला सगळं तुम्हाला सांगतो व्यवस्थितरित्या, एकदम पद्धतशीर कार्यक्रम तुम्हाला सांगतो की झालं काय. ठीक आहे, तर ही आपला कॉल आहे. तर सगळ्यात पर्यंत तुम्ही इकडे सेन्सेक्सचं जे काय आहे तर सेन्सेक्सचं तुम्ही चार्ट बघा. ओके, इंडेक्सचा. तर मार्केट तुम्ही बघू शकताय गॅप ओपन झाले भाई, एकदम असं डेंजर. किती बघू शकताय, कालचं क्लोज येत आहे आणि आज गॅप अप इथं ओपन झालंय, म्हणजे 500 पॉईंटने गॅप अप मार्केट ओपन झालं. सेन्सेक्सची एक्सपायरी तुम्हाला माहितीच असेल. थोडं एकदम पुटला आलं पहिली कॅन्डल 5 मिनिटाची, आणि जे काय बरं रिव्हर्स झालं हे बघू शकताय. या 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्येच आपला ट्रेड पण झाला आणि 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्येच आपलं एक्झिट पण झालं. का झालं, कसं झालं तुम्हाला सांगतो. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा हे बघू शकता गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट जे आहे ते म्हणजे एकदम बुलिश कॅन्डल झाली पहिली, त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे बघू शकता गॅप अप म्हणजे बुलिश व्ह्यू झाला तिथे. ठीक आहे, बुलिश व्ह्यू झाल्यानंतर आपण इथं एंट्री घेतली पुल बॅकला. हे बघू शकता बरोबर इथं एंट्री घेतल्यानंतर काय झालं, एसएल आपला हा होता खालचा. हे बघू शकता एसएल 20 पॉईंटचा होता आणि टार्गेट आपलं वरी होतं. काय लय वरी टार्गेट, म्हणजे काय विषय, आपलं टार्गेट इथपर्यंत होतं. असं काय विषय म्हणजे पुढं आपण ट्रेल करत जाणार होतो. ठीक आहे, इट्स ओके. तर त्याच्यानंतर विषय असा झाला की हे बघू शकताय मार्केट वरी सुद्धा गेलतं. ह्याला खाली घेतो म्हणजे इकडं, आणि याला थोडं मोठं करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या दिसतंय थोडं आणखी. ओके, इकडं आपला 387 ला गेला, आपलं 384. ओके, तर का गेलं तुम्हाला सांगतो. तर आपण इथं एसएल ट्रेल करत होतो. ठीक आहे, पहिला एक एसएल इथं होता, परत एसएल आपण इथं ट्रेल केला, ह्या कॅन्डलच्या खाली एसएल ट्रेल केला, परत ह्या कॅन्डलच्या खाली एसएल ट्रेल केला. मार्केट इथं गेलं आणि ही जी आपली रेड कॅन्डल झाली ही डायरेक्ट आपला एसएल ट्रेल केलेली तिथं आली. सो एक्झिट झालं. मग इट्स ओके, पहिला ट्रेड आपला इथे एक्झिट झाला. आणि एक्झिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय दुसरा ट्रेड आपण इथं पोझिशन मध्ये जाऊन बघितलं. ह्याच्यामध्ये काय आपलं 27 पॉईंट निफ्टी. इट्स ओके, 351. ओके, सो दुसरा ट्रेड आपला बघू शकताय 82,500 मध्ये झाला होता. तर 82,500 मध्ये तुम्ही इथं बघू शकताय कॉल सुद्धा येऊ पण दाखवतो. ठीक आहे, ह्याच्यात पण सेम, फक्त ह्याच्यात एसएल ट्रेल केला नाही आपण. जर इथं एसएल ट्रेल केला असता तर मग होत होता ह्याच्यात प्रॉफिट. ह्याच्यात पण सेम विषय झाला, एसएल ट्रेल केला नाही आपण, इथं मनानेच एक्झिट केलं. त्याच्यामागचं रिझन मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकताय इकडं पहिल्याच 5 मिनिटाचा विषय. ठीक आहे, बघू शकताय. तर ही तुम्हाला माहिती आहे रेड कॅन्डल, ही बघू शकता. पहिल्या ही 3 कॅन्डल आहेत का ह्याच्यामध्ये आपण हा ट्रेड घेतलेला आहे. ठीक आहे, नाही त्याच्यानंतर घेतलाय.
बरं इट्स ओके, इथंच घेतलेलं आहे पण ह्याच्या आसपासच, ठीक आहे. तर हे बघू शकता इथं आपण ट्रेड घेतला पुल बॅक मध्ये, हा म्हणजे इथं खाली आलं थोडं, त्याच्यानंतर आणखी ही बुलिश कॅन्डल झाली. सो आपण इथं ट्रेड घेतला आणि हा ट्रेड इथं एक्झिटच्या बटनावर मी म्हणजे आता भाई एवढ्यावर आले म्हणल्यावर ही आपला होता काय होता हे बघू शकताय, रेजिस्टन्स. ओके, रेजिस्टन्स पासून मार्केट खाली आले पण नाही आले असं नाही, आले सुद्धा. पण हे बघू शकताय सेम मागासारखंच एसएल ट्रेल, इथं एसएल गेला एकदम, ही रेड कॅन्डलची एकदम फास्ट आली खाली, इकडे आपला गेला एसएल. इट्स ओके, चला ओके. तर अशा पद्धतीने विषय झाला. एसएल म्हणजे एसएल नाही, टीपी आपला एसएल ट्रेल केलेला इथे गेला, ठीक आहे. अशा पद्धतीने हा विषय झाला हा सुद्धा. आणि टार्गेट काय आपण इकडं, इट्स ओके, आजचा दिवसच खराब होता म्हणायचं, कारण काय आता होत राहते. इट्स ओके, चला बघू आता. तर अशा पद्धतीने झाले. खुशी माना की लॉस झाला नाही, कारण मला माहितच आहे गेला आठवडा एकदम टोटली 7च्या 7 दिवस आपण लॉस मध्ये होतो. 20,000चं कॅपिटल आपलं 11,000वर आलं होतं. इट्स ओके, कव्हर होत आले, आता 15 पर्यंत आले आणि हे 700-600 ऍड 15.5. इट्स ओके, बघू करू कवर, आणखीन टाइम हाय, मार्केट हाय, आपल्याला कॅपिटल वाचवायचं, एखाद दिवस आपल्याला हिरो बनवायचं नाही आणि झिरो सुद्धा पडायचं नाही. तर हळूहळू विषय करून टाकू, होईल ते होईल, ठीक आहे. तर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, टेक केअर, बाय, धन्यवाद ना पब्लिक, चला.